नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज तारीख आहे 25 एप्रिल 2026. आता वाजले त्या 9:30 आणि काल झाडासनी खत घातले, शेणाचं खत. ठीक आहे, शिवा आहे का, शेणाचं खत घातले काल झाडासनी, सगळ्या झाडासनी घातले न चुकता. ठीक आहे, या पण नारळाच्या झाडाला घातले. हे सगळं कोंड्यासनी पण सोडलं नाही खत घालायला, आहे का. या कुंडासनी पण घातले, एक झाड चुकलं नाही खत घालण्याचं. सगळ्या झाडासनी खत घातले. आई धुणं धुवायला लागल्या सकाळ सकाळ, कारण की पाणी आलं आहे ना. ठीक आहे, पाणी आलं आहे, बुट्टीत सोडले पाणी, त्यामुळं सकाळ सकाळ पाणी आहे म्हणून धुणं धुवून टाकायला लागले लवकर. कुठं आहे किडा? आई कुठला किडा येऊ? हे पाणी होतं नको जाईल. अगं गेला वाहून. मेलेला आहे वाटतं किडा. जिवंत ना, मेलेला आहे. आपल्या इथं नाही आहे पाहिजे वे. आपल्या इथं आहे पण काय बघू. आमच्या इथं हाय कढीपत्ता, पण ओहो हा बारीक कढीपत्ता आहे. हा काय तोडून चालणार नाही. लय दिवस झालं वाढणच झाला येऊ कढीपत्ता. जाऊ दे आता, तिकडे एक मोठं झाड आहे, तिकडं आणतो कढीपत्ता जाऊन. कढीपत्ता कसा तोडायचा तेच कळना. लय वर कढीपत्ता आहे ना. हे काय, एक काम करतो, इकडचाच तोडतो. जेव खायला आहे का नाही तोच तोडतो, कारण की लय वर हात पुरत नाही ना माझा. तो पण काय तुटणं झालं. लय जोर लावायला लागतो. थोड्या फांद्या घेतो, लय जोर लावायला लागते. केवढा भरलाय बा कढीपत्ता. लय मोठं झाड आहे, लय दिवसापूर्वीचं झाड आहे. एवढा काढला बाद झाली एवढा तरी. हे जर आणला कढीपत्ता ह्याच्यात टाकू का पाण्यात? टाकतो की तेवढंच गार होईल. नाही धुतोय ग जरा. फ्रीज मध्ये ठेवू का डायरेक्ट? मग राहू दे, त्या कट्ट्यावर ठेव, किचन कट्ट्यावर ठेवतो बघ जाऊन. जरा भिजवून काढला, कारण की घाण बिन असते ना, त्यामुळं. कढीपत्ता सोलून ठेव जरा डब्यात आणलाय. ह्याड हां हे मोकळा आहे, या डब्यात ठेवा सोलून कढीपत्ता. काय बोललं तर एक नाही दोन नाही, बोलतच नाही ते पप्पा. सांगलीला कशाला? मिस्त्रीच्या पोरानं ते दुकान मोठं टाकले सांगितलं. कसलं दुकान? आता या कोणला जे बिल्डिंग मागते का नाही त्याला बुक करायचं, तिथे बसायचं, ती रूम द्यायचं, शेळी द्यायची, नाव लिहायचं. आणि येऊन जाऊन परवडेल का तिथून? येऊन जाऊन नाही, तिथंच राहायचं. जेवण, चहा, नाश्ता काय खायचं काय तिथून? 10,000. तिथंच राहायचं? 10,000 रुपये. पुन्हा म्हणून वाढत वाढणार आहे. हां हां. तुला सोपं काम असलं बघ, तू 12वी शिकलाय, तुला लिहायला येते सगळे येते. पण बाहेरच्या गावासनी करून बसली का? कशाला आता बाहेरच्या गावाला? कशाला आठवडा 2 दिवस अजून लग्नाचं बघायचं. आता हे आज 8 शनिवार आधी बरोबर झाले आणि तो म्हणणार आता लिहून देणार ते काय तिकडे नरसोबाच्या वाडीला शांती करावे. तुला पगाराचं बघतोय, कामाचं बघतोय. कामाचं आता बाहेर नाही जावं वाटितलंय. सांगलीला काय करायचं एवढ्याला? बाहेरच्या गावी नाही जावं वाटत पहिल्यासारखं. इथंच बरं, इथल्या इथं येऊन जाऊन आपलं जवळच्या जवळ. चाललीस का मला लगेच? पप्पा म्हणते ती सांगलीला जा कामाला, इकडे जा. पण मी कसं आहे माहिती आहे का, कारण की मी पुण्या मुंबईला सगळीकडं बाहेरच्या गावी काम करून बसले ना. ते काय होतं माहिती आहे का, आपलं खाण्यावर आणि भाड्यावरच पैसा जातो आहे 7-8 हजार रुपये. मग काय पैसे उरत नाहीत ना बाहेर गावी गेलं की. आपण स्वतःच्याच गावात असलो की काम करायला मग काय प्रॉब्लेम होत नाही ना. पैसे पण साठतात, हे पण सगळंच होतं आहे ना. मग बाहेरच्या गावी गेले की नाही एवढं. मग कारण की माझी आता बाहेरच्या गावी जायची इच्छाच नाही. सगळी इच्छा गेली पुण्या मुंबईला काम करून करून करून.
लय लय म्हणजे लय हाल होते तिकडं. म्हणून म्हटलं पप्पाला नको म्हणून बाहेरच्या गावी. ते म्हणते ती सांगलीला हॉटेल आहे, तिथं हॉटेलमध्ये काम करायचं फक्त बसून, माणसं सोडायची इकडं तिकडं असलं काम आहे म्हणतात ते. मी म्हटलं नको, आहे ते आपलं गावच बरं आहे म्हटलं त्यांना. मित्रांनो आत्ता आलो आहे कामावून आलो आहे पळत पळत, कारण की पाऊस यायला लागला आहे ना आता बारीक. म्हणजे अजून काय मोठा पाऊस नाही आलेला, बारीक बारीक यायला लागला आहे. फक्त आभाळ तेवढं आले आहे गावा, काळं काळं सगळं आभाळ झाले आहे का. नुसताच बारीक बारीक यायला लागले, अजून जमीन पण भिजली नाही बा, कुठं काय भिजलंच नाही, नुसतं बारीक बारीक यायला लागले. बरं पळत आलो म्हणून बरं, नाही तर अडकलो असतो तिथं. आल्या आल्या म्हणलं थोडासा चहा ठेवावा, चहा ठेवला आहे. हे बघा थेंब थेंब पडायला लागला आहे सगळा. हे असं कधीपासून पडायला लागलं ना, वीज व्हायला लागल्या, भ्यायला वाटते मला वीज झाली की. कसं वाजते आबळ बघा, आहे का, तुम्हाला आवाज येत असेल बघा. असा बारीक बारीक पाऊस कधीपासून पडतोय माहिती आहे का, करेक्ट 1 तास झालं असा बारीक पाऊस पडतोय. धड मोठा पण येईना, धड जाईना, पण नुसताच बारीक बारीक पडायला लागला आहे. मोठा येईनाच झाला आहे का. आभाळ कसं वाजते बा, सगळं काळ किट्ट झाले आभाळ इकडं. मी आपलं घरात जातो, चहा ठेवला आहे, चहा उकळत असेल आता. आई काय अजून कामावून आली नाही, पप्पा पण बाहेर गेल्यात. ठीक आहे, चहा उकळत ठेवला आहे, काळा चहा. आज जरा गोरा चहा पितो, कारण की गोरा चहालाही पिवट आला. आज मी दररोज काळा चहा पितो आहे. आज म्हटलं पाऊस यायला लागला, या पावसाच्या वातावरणात आज गोरा चहा पिऊया म्हटलं. मिरच्या घ्यायच्या, भिजवतो वाढायला मिरच्या. कुठं आहे ते मिरच्या? काय हा, ह्या मिरच्या विसरल्या, लाल मिरच्या. हा ठेवायच्या विसरली. हे जरा मी बाहेर चहा पितोय, हे जरा मिरच्या लागल्या, भिजवल्या सगळ्या मिरच्या. देणार नाही माझ्या, आत ठेवायचं. मिरच्या सगळ्या भिजल्या, म्हणजे मी आत्ता आलो ना कामावरून, आत ठेवायचे देणारच नाही. हो, हे आता वाकळ भिजायला लागल्या, काय करू. एक काम करतो, सगळी गुंडकून ठेवतो. कुठं ठेवू मला आता तेच कळे ना. आत ठेवली पाहिजे वाकळ, परत बसायला खाटाव काय नसते ना. मग ही भिजलं की मग भिजलंच, त्यामुळं मी आत ठेवतो आता, नाहीतर भिजलं म्हणजे घोटाळा होणार. पावसात चहा प्यायची मजा वेगळीच असते. ठीक आहे, गरमागरम चहा मस्त वाटते वातावरण. आज हीच नुसतीच कडकडायला लागल्या, पाऊस येणार झालाय, काय कळ ना मला काय झालंय आज पावसाला. काय बारीक बारीक यायला लागले थेंब थेंब. हे काय दिसतंय का तुम्हाला, नुसता बारीक बारीक थेंब पडलाय, काय येणार झालाय. नुसता विजांचा आवाज येतोय, धाड धाड धाड, आणि बारीक पाऊस येतोय, एवढंच. काय डबा, पप्पाला दळणाचा डबा आणलाय. आत्ता चार्जिंग लावलाय मोबाईल. हे काय मोबाईल चार्जिंग लावलाय, म्हणलं लाईट जायच्या अगोदर मोबाईल चार्जिंग लावा, कारण की मगाशी पाऊस येत होता, आता काही येणं झाला आहे पाऊस. रात्रीचा पाऊस येतो ना कधी कधी, 9, 8, 10 वाजता, 11 वाजता, मग तेव्हा लाईट जाते, मग चार्जिंग नसते मोबाईलमध्ये. म्हणून म्हटलं आत्ताच मोबाईल चार्जिंग लावून ठेवावं. आता आई बाजारात गेलेली, कारण की आज शुक्रवार आहे ना, शुक्रवारचा बाजार असते. काय आणते बाजारात ना, काय काय फुलावर आणले, ढबू मिरची आणल्या, काकड्या आणल्या, त्या भेंडी आणल्या, भेंडी नाही आणली, शेंगा आणल्या, त्या काकड्या लागतात ना खायला उन्हाळ्याचं, त्यामुळे जास्त करून काकड्याच आणत्या. अजून चिरमुरं भजी काय आणलं नाही वे, भजीवाले आणलं नाही, आणायचं नाही वे, भजी लय खा वाटायला लागली. बटाटे पण आणलेत, सगळं माळवं. बर, चिरमुरं पण नाही आणलं, ठेवू का फ्रीजमध्ये काकडे. त्याला पिशवी काय फुलावर वे, आळ्या नसतात घ्यायच्यात, चांगलं आहे. कुठं चांगलाच आहे की फुलावर आळ्या नसतात. काकडे असेच ठेवू काय फ्रीजमध्ये, पिशवी हो इथं पडल्या, इधर
मग काकडे त्या पिशवीत ठेव.